इथे आपली सगळी डाळ वाटून झालेली आहे। तर ज्या कुकरमध्ये मी परतणार आहे त्याच कुकरमध्ये मी पुरण गाळलेलं आहे। आता इथे आपण गूळ घालतो याच्यामध्ये। गूळ याच्यात मिक्स करून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला गॅसवरती ठेवून याला वितळून घ्यायचं आहे। तर जेव्हा आपण अशा पद्धतीने करतो तेव्हा नीट खात्री करा की आपला गूळ हा पूर्णपणे वितळला जाईल। त्याच्यामध्ये अजिबात गुळाचा एकही खडा राहता कामा नये।